महाराष्ट्रातील सर्वात मोठे 5 विमानतळ। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात मुंबई आणि पुणेशिवाय अनेक असे मोठमोठे विमानतळ आहेत जे त्यांची साईज, टेक्नॉलॉजी आणि प्रवासी संख्येमध्ये कुठल्याही आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा कमी नाहीत। आणि काही विमानतळ तर इतके मोठे आहेत की तिथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात। तर काही ठिकाणी भविष्यात अजून मोठे विमानतळ तयार होत आहेत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहितीही नसेल। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 5 असे सर्वात मोठे विमानतळ पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या लिस्टमध्ये नंबर 5 वर येते नाशिक विमानतळ, जे महाराष्ट्रातील 5वे सर्वात मोठे विमानतळ आहे, ज्याला ओझर विमानतळ म्हणूनही ओळखले जाते। हे विमानतळ नाशिक शहरापासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर ओझर येथे स्थित आहे, जे नाशिक शहरातील मुख्य विमानतळ असून देशांतर्गत आणि काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवते। नाशिक हे विमानतळ HLA म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मालकीचे असून इंडिगो, एअर इंडिया, स्टारलाइन यांसारख्या एअरलाइन कंपन्यांद्वारे दिल्ली, बँगलोर, गोवा, हैदराबाद, इंदोर यांसारख्या प्रमुख शहरांना जोडते। हे विमानतळ प्रामुख्याने HLAच्या ओझर येथील प्रकल्पाचा भाग असल्याने नागरी विमान उड्डाणे, लष्करी हालचाली या दोन्हीसाठी वापरले जाते। त्यानंतर नंबर 4 वर येते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे महाराष्ट्रातील 4थे सर्वात मोठे आणि व्यस्त विमानतळ आहे। हे विमानतळ मुख्यतः साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी उभारलेले आहे, ज्याचे उद्घाटन ऑक्टोबर 2017 मध्ये झाले। शिर्डी हे विमानतळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असून शिर्डी या शहरापासून साधारणतः 14 ते 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे, जिथून देशांतर्गत आणि काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात। तसेच शिर्डी हे विमानतळ इंडिगो आणि अनेक कंपन्यांसह मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई या प्रमुख शहरांना विमानसेवा पुरवते। हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीद्वारे विकसित करण्यात आले असून त्याचे संचालन भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे केले जाते। हे विमानतळ महाराष्ट्रातील शिर्डी आणि आसपासच्या प्रदेशील पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे। त्यानंतर नंबर 3 वर येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, जे महाराष्ट्रातील 3रे सर्वात मोठे आणि प्रमुख विमानतळ आहे। हे विमानतळ नागपूर शहरापासून साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर सोनगाव येथे स्थित आहे, जे तब्बल 1,500 एकरवर पसरलेले असून मध्य भारतातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे। तसेच नागपूर हे विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध करते, जे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या विकासामध्ये महत्त्वाचे ठरते। मिहान इंडिया लिमिटेडद्वारे संचालित हे नागपूर विमानतळ एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जे दररोज 30 ते 35 विमान उड्डाणाद्वारे भारतातील प्रमुख शहरे आणि आंतरराष्ट्रीय स्थळांना जोडते। त्यानंतर नंबर 2 वर येते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे महाराष्ट्रातील 2रे सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचे विमानतळ आहे, ज्याला लोहगाव विमानतळ म्हणूनही ओळखले जाते, जे भारतीय हवाई दल आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाद्वारे चालणारे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जेथून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात। पुणे विमानतळ हे पुणे शहराच्या विकासामध्ये एक महत्त्वाचे केंद्र आहे, जे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, गोवा यांसारख्या शहरांना जोडते आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुरवते। आणि आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ पाहण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता नंबर 1 वर येते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ आहे व तसेच भारतातील 2रे सर्वात व्यस्त विमानतळ आहे, जे आशियातील प्रमुख विमान वाहतूक केंद्र असून जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक टर्मिनल, उच्च प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेसाठी ओळखले जाते। हे विमानतळ अडानी ग्रुपद्वारे संचालित असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवते व तसेच हे विमानतळ भारतातील महत्त्वाचे लॉजिस्टिक आणि एअर कार्गो हब देखील आहे। त्यामुळे या विमानतळाला महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठे विमानतळापैकी एक मानलं जातं। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वात मोठे 5 विमानतळ। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।